Good morning, student. Today we will start the chapter number 3, conveyance and distribution of water. Last lecture मध्ये आपण सेकंड युनिट पाहिलेला आहे, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. फर्स्ट काय आहे, सोर्स, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर. सोर्सेस पाहिले, त्याच्यानंतर क्वालिटी, क्वांटिटी हे फर्स्ट चॅप्टरमध्ये झालं. सेकंड चॅप्टरमध्ये काय होतं, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. प्युरिफिकेशनमध्ये जे इनटेक वॉटर टँकमध्ये जे वॉटर आलेलं आहे त्याच्यावरती काय केलेलं आहे, ट्रीटमेंट प्रोसेस केली आणि त्याच्यानंतर आता ते वॉटर पिण्यायोग्य झालं, पोर्टेबल वॉटर आहे हे कन्फर्म झाल्यानंतर, प्युरिफिकेशन ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करणार आहे, ते वॉटर कन्व्हेयन्स अँड डिस्ट्रीब्युशन. कन्व्हेयन्स म्हणजे कंझ्युमरपर्यंत ते वॉटर काय करायचं, आपल्याला पास करायचं आहे, सप्लाय करायचं. कशाच्या थ्रू आपण सप्लाय करणार ते वॉटर, विथ द हेल्प ऑफ पाईप. पाईपचा यूज करून आपण ते जे प्युरिफाय वॉटर केलेलं आहे ते वॉटर काय करायचं, कंझ्युमरला प्रोव्हाइड करायचं. कन्व्हेयन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरमध्ये बघा, फर्स्ट बघा इथं फ्लो चार्ट आहे. फ्लो चार्टमध्ये बघा सोर्सेस ऑफ वॉटर, कोणकोणते सोर्सेस होते, सरफेस आणि सबसर्फेस. तसंच सरफेस आणि ग्राउंड वॉटर म्हणजे सबसर्फेस सोर्स. त्याच्यानंतर इनटेककडे आलं वॉटर. तर इनटेककडे आल्यानंतर काय केलं, आपण प्युरिफिकेशन केलं म्हणजे ट्रीटमेंट वर्क्समध्ये काय होतं, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. वेगवेगळे ट्रीटमेंट्स असतं, फिल्ट्रेशन, क्लॅरिफिकेशन, फ्लॅक्युलेशन, हे सगळे ट्रीटमेंट कुठं पाहिले आपण, प्युरिफिकेशन सेकंड चॅप्टरमध्ये. आता थर्ड चॅप्टर जो आहे तो आपला आहे कन्व्हेयन्स अँड डिस्ट्रीब्युशन. म्हणजे ते वॉटर आता क्लिअर झालेलं आहे, पिण्यायोग्य झालेलं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला ते कंझ्युमरपर्यंत सप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, कोणती सिस्टीम तुम्ही अप्लाय करणार डिस्ट्रीब्युशनची, 1 पाईप आहे, 2 पाईप सिस्टीम्स आहेत. त्याच्यानंतर आहे कंझ्युमर्स, डिस्ट्रीब्यूट झालं ते वॉटर कुठं, कंझ्युमरपर्यंत. आणि कंझ्युमरनंतर लास्टला जे आहे ते काय आहे, वेस्ट, म्हणजे वेस्टेज जे वॉटर आहे ते वेस्ट वॉटरमध्ये आपण सोडून देणार, जे खराब पाणी आहे ते. नेक्स्ट बघा टाईप्स ऑफ पाईप्स यूज्ड फॉर कन्व्हेयन्स ऑफ वॉटर. आता वॉटर आपल्याला त्या कंझ्युमरपर्यंत सप्लाय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पाईपची रिक्वायरमेंट आहे, पाईप लागणारच आहेत. टाईप्स ऑफ पाईप्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कास्ट आयर्न पाईप, सेकंड आहे रॉट आयर्न पाईप, स्टील पाईप, कॉन्क्रीट पाईप, asbestos पाईप, कॉपर पाईप, लीड पाईप, प्लास्टिक पाईप अँड GI पाईप. डिपेंड्स अपॉन द लोकेशन, तिथल्या लोकेशनवरती डिपेंड आहे कोणती पाईप तुम्ही यूज करणार. टाईप्स ऑफ पाईप झाले. त्याच्यानंतर फॅक्टर्स कोणकोणते अफेक्ट करतात पाईप मटेरियल्सवरती. पाईप मटेरियल तुम्ही चूज करताना ते कोणते फॅक्टर कन्सिडर करणार. फर्स्ट फॅक्टर आहे कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ पाईप, त्या पाईपची वॉटर कॅरी करण्याची कॅपॅसिटी बघणार. त्याच्यानंतर सेकंड आहे ड्युरेबिलिटी, म्हणजे टिकावं आहे का बघणार ते पाईप. थर्ड टाईप्स ऑफ वॉटर टू बी कन्व्हेड अँड इट्स पॉसिबल कोरोजिव्ह इफेक्ट ऑन द पाईप मटेरियल. कोरोजन म्हणजे गंजणे, कोरोजिव्ह इफेक्ट होतो आहे का, कोणत्या टाईपचं वॉटर आपण सप्लाय करणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ फंड्स अवेलेबल, पाण्याचा फंड भरतात, पाणपट्टी, त्याच्यावरती पण ते पाईपचं मटेरियल तुम्ही फॅक्टर करतो कोणतं यूज केलं आहे ते. नेक्स्ट आहे मेंटेनन्स कॉस्ट अँड रिपेअर्स. मेंटेनन्स कॉस्ट, त्याच्यानंतर लिकेजेस वगैरे झालं तर त्याचा रिपेअर कॉस्ट आहे, एक्सेट्रा. हे डिपेंड्स ऑन, हे कन्सिडर करतो आपण फॅक्टर कधी पाईप मटेरियल चूज करताना. नेक्स्ट आहे सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर पाईप्स मेनली डिपेंड्स अपॉन द फॅक्टर्स अफेक्टिंग पाईप मटेरियल. कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ पाईप, ड्युरेबिलिटी ऑफ पाईप, टाईप्स ऑफ वॉटर टू बी कन्व्हेड अँड पॉसिबल कोरोजिव्ह इफेक्ट ऑन मटेरियल, अवेलेबिलिटी ऑफ फंड आणि सिलेक्शन ऑफ पाईप पण त्याच्यावरती डिपेंड आहे. मेंटेनन्स कॉस्ट अँड रिपेअर एक्सेट्रा. नेक्स्ट आहे, आता आपण टाईप्स ऑफ पाईप बघितले, कास्ट आयर्न पाईप, रॉट आयर्न पाईप. ते आता 1 बाय 1 बघू. फर्स्ट आहे कास्ट आयर्न पाईप. कास्ट आयर्न पाईप आर मोस्टली यूज इन द वॉटर सप्लाय स्कीम. आयर्न पाईप मोस्टली यूज केले जातात, कारण का, ते ड्युरेबल आहे. ड्युरेबल असल्यामुळे त्याचं जे हे आहे ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊ काय आहे, जास्त आहे कास्ट आयर्न पाईप. दिस पाईप्स आर हायली रेजिस्टंट टू कोरोजनला रेजिस्ट करते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दे हॅव लाईफ ऑफ अबाउट 100 इयर्स. त्याचा लाईफ स्पॅन किती आहे, 100 इयर्स. टाईप्स ऑफ कास्ट आयर्न पाईप बघा, होरिझॉन्टल कास्ट आयर्न पाईप,
व्हर्टिकल कास्ट आयर्न पाईप. 2 टाईप्स आहेत कास्ट आयर्न पाईपचे, होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. नेक्स्ट, होरिझॉन्टल कास्ट आयर्न पाईप आर 100% स्ट्रॉंगर इन टेन्शन अँड 50% स्ट्रॉंगर इन रप्चर दॅन व्हर्टिकल कास्ट आयर्न. कास्ट आयर्न पाईपपेक्षा होरिझॉन्टल कास्ट आयर्न पाईप हे कसे असते, स्ट्रॉंगर असते आणि रप्चर म्हणजे तुटण्याचे वगैरे जे चान्सेस असतात ते ह्या पाईपमध्ये काय असतात, जास्त असतात ॲज कम्पेअर टू व्हर्टिकल, कमी असतात ॲज कम्पेअर टू व्हर्टिकल पाईप. व्हर्टिकल पाईपमध्ये ब्रेकिंग ऑफ पाईपचे चान्सेस जे असतात ते जास्त असतात, जे होरिझॉन्टलमध्ये नसतात. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस बघा. द कॉस्ट इज मॉडरेट, कॉस्ट आहे मॉडरेट. द पाईप इज इझी टू जॉईन, इझिली जॉईन करू शकतो वेल्डिंगच्या थ्रू आपण कास्ट आयर्न पाईप. नेक्स्ट आहे द पाईप आर नॉट अफेक्टेड बाय करोजन, कलरिंग केल्यानंतर त्याला करोजन होत नाही कास्ट आयर्न पाईपला. नेक्स्ट आहे द पाईप्स आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल आहे, स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट आहे द सर्व्हिस कनेक्शन कॅन बी इझिली मेड, सर्व्हिसेस म्हणजे पाईप हातरणे म्हणतात ना, त्या कंज्युमरपर्यंत नेण्यासाठी जे सर्व्हिस आहे ती काय आहे, इझिली. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. द ब्रेकेज ऑफ दिस पाईप आर लार्ज, ब्रेकिंग काय होतं आहे, लार्ज होतं आहे. नेक्स्ट आहे द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दिस पाईप इज डिक्रीजेस विथ इन्क्रीजेस द लाईफ ऑफ पाईप. जर लाईफ वाढला पाईपचा तर त्याची कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे वॉटरची ती काय होते, कमी होते. द पाईप आर नॉट युज्ड फॉर द प्रेशर ग्रेटर दॅन 0.7 Nm/mm². ह्याच्यापेक्षा 0.7 Nm/mm² जर जास्त प्रेशर असेल तर काय होतं, याला यूज होत नाही. द पाईप बिकम हेवियर अँड अनइकॉनॉमिकल स्पेशली वेन देअर साईज इन्क्रीजेस बियॉन्ड द 1200 mm डायमीटर, देअरफॉर डिफिकल्ट टू ट्रान्सफर. 1200 mm जास्त डायमीटर असेल तर ते ट्रान्सपोर्ट करताना डिफिकल्ट होतं. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेसमध्ये ब्रिटल, देअरफॉर इझिली गेट क्रॅक्ड ऑर ब्रेक. ब्रिटल असल्यामुळे काय होतात, क्रॅक जातो किंवा ब्रेक होतात, चान्सेस जास्त असतात. नेक्स्ट आहे रॉट आयर्न पाईप. रॉट आयर्न पाईप बघा. रॉट आयर्न पाईपमध्ये काय आहे ॲडव्हान्टेजेस. मोर लाईटर म्हणजे लाईट वेट, कमी वजनाचं असते. इझिली कट थ्रेडेड वर्क, इझिली कट होतो किंवा त्याला थ्रेड करता येतात. नेक्स्ट आहे गिव्ज नीट अपिअरन्स इफ युज्ड इन इंटिरियर वर्क. इंटिरियर म्हणजे आर्किटेक्चर जो असतो त्याचा तो गुड असतो. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस बघा. मोर कॉस्टली आहे आणि लेस ड्युरेबल आहे. मोर कॉस्टली आणि लेस ड्युरेबल. कॉस्ट कसा आहे रॉट आयर्न पाईपचा, कॉस्टली आहे, इकॉनॉमिकल नाही आणि ड्युरेबिलिटी काय आहे, कमी आहे. नेक्स्ट थर्ड पाईप आहे स्टील पाईप. स्टील पाईप्स आर यूज फॉर मेन लाईन्स वेअर प्रेशर आर हाय अँड डायमीटर इज मोर. ज्यावेळेस डायमीटर मोर असतो आणि प्रेशर हाय असतो त्यावेळेस कोणती पाईप यूज केली जाते, स्टील पाईप यूज केले जातात. ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट, द पाईप आर लाईट इन वेट अँड देअरफॉर इट बिकम इझी टू ट्रान्सपोर्ट देम. लाईट वेट असते, देअरफॉर इट बिकम इझी टू ट्रान्सपोर्ट देम. इझिली काय करू शकतो आपण, ट्रान्सपोर्ट करू शकतो त्याचं. द पाईप्स आर अवेलेबल इन लार्ज लेंथ अँड हेन्स नंबर ऑफ जॉईंट्स बिकम लेस. मॅक्सिमम लेंथमध्ये हे अवेलेबल असल्यामुळे काय होणार, जॉईंट्स कमी करणार. जर लेंथ कमी असेल तर काय होणार, जास्त जॉईंट्स होणार. पण ही जी पाईप आहे ते लार्ज लेंथमध्ये अवेलेबल असतात त्याच्यामुळे त्याचे काही जॉईंट्स काय होणार, कमी होणार. द पाईप आर चीप इन फर्स्ट कोट. फर्स्ट कोटमध्ये जर आपण यूज केला तर ते काय आहे, चीप आहे. नेक्स्ट आहे द पाईप्स आर ड्युरेबल अँड स्ट्रॉंग इनफ टू रेजिस्ट द हाय इंटरनल वॉटर प्रेशर. स्टील पाईप आहे त्याच्यामुळे काय असणार आहे, ड्युरेबल आहे आणि स्ट्रॉंग आहे. रेजिस्ट इंटरनल वॉटर प्रेशर काय करणार, रेजिस्ट करणार. नेक्स्ट, द पाईप आर फ्लेक्झिबल टू सम एक्सटेंट अँड दे कॅन देअरफॉर बी लेड इझिली ऑन कर्व्स. फ्लेक्झिबल असल्यामुळे जर कर्वेचर एरिया असेल तर तुम्ही ती इझिली तिथं लेड करू शकता. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस. पाईप आर मच अफेक्टेड बाय करोजन. स्टील पाईप आहे, करोजन होणार. नेक्स्ट आहे लाईफ पिरियड ऑफ स्टील पाईप इज 25 to 50 years. 25 ते 50 वर्षे फक्त तुम्ही
ह्याचा लाईफस्पॅन आहे ह्या पाईपचा. नेक्स्ट आहे डिफिकल्टी इन मेकिंग कनेक्शन्स म्हणजे जॉईंट्स वगैरे द्यायचे असतील तर तिथं डिफिकल्टी आहे. द मेंटेनन्स कॉस्ट इज हाय, मेंटेनन्स कॉस्ट आहे हाय. द पाईप्स आर लाईकली टू बी रस्टेड बाय स्लाइटली ॲसिडिक ऑर अल्कलाईन वॉटर. जर ॲसिडिक आणि अल्कलाईन वॉटर असेल तर काय होतं, गंज चढतो त्या पाईपला. नेक्स्ट आहे द पाईप रिक्वायर्ड मोर टाईम फॉर रिपेअर्स ड्युरिंग ब्रेकडाऊन अँड हेन्स दे आर नॉट सुटेबल फॉर डिस्ट्रीब्युशन पाईप्स. जर ब्रेकेज झालं त्या पाईपचं तर रिपेअरिंगसाठी काय होतं, खूप वेळ लागतो. नेक्स्ट आहे कॅनॉट विथस्टँड एक्सटर्नल लोड अँड दे आर लाईक टू डिफॉर्म इन शेप अंडर द कम्युनिकेशन ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल लोड्स. कॅनॉट विथस्टँड एक्सटर्नल लोड जो आहे तो काय करू शकत नाही, त्याच्यावरती मॅक्सिमम घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर फोर्थ पाईप आहे कॉन्क्रीट पाईप. जे मोठमोठ्या नाल्यामध्ये जे टाकतात ना पाईप, तिथं बघा तुम्ही पाहिलं असेल कॉन्क्रीट पाईप तिथं बघितलं असेल. यूजेस बघा, वेन वॉटर डज नॉट फ्लो अंडर प्रेशर. नेक्स्ट यूज अप टू 600 mm diameter. पाईप अबव 600 mm diameter आर रेनफोर्स्ड. कॉन्क्रीट पाईपमध्ये काय केलेले असतात, रेनफोर्समेंट यूज केलेले असतात. आणि वेन वॉटर डज नॉट फ्लो अंडर प्रेशरमध्ये जर वॉटर जात नसेल तर तिथं तुम्ही कॉन्क्रीट पाईप, फॉर एक्झाम्पल ब्रिजच्या वगैरे खाली जे असतात, नाला म्हणला जातो, त्याच्यामध्ये जे पाईप टाकतात तिथं कॉन्क्रीट पाईप बघायला भेटेल तुम्हाला. स्पेसिफिकेशन ऑफ कॉन्क्रीट पाईप दिलेले आहेत. त्याचं मिक्सचर जे आहे ते 1:2:2. त्याच्यानंतर ॲग्रिगेट किती साईजचे वापरलेले असतात, 6 mm. एन्फोर्समेंट जे आहे ते किती पर्सेंटमध्ये आहे, 0.25%. आणि थिकनेस जो आहे तो पाईपचा 25 to 65 mm फॉर 100 to 120 cm डायमीटर. हे ते पाईप बनवण्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे ते दिलेलं आहे. याची काही गरज नाही तुम्हाला. फक्त कॉन्क्रीट पाईप तुम्हाला लक्षात आले असेल की ते नाल्याच्या वगैरे खाली असतात, तिथं कॉन्क्रीट पाईप पाहायला भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर आहे सिमेंट लाईन आयर्न पाईप्स. सिमेंटच्या लाईन जे असतात त्या आयर्न पाईप. दीज पाईप्स आर युज्ड वेन वॉटर कंटेन कोरोजिव्ह एलिमेंट्स. ज्या वेळेस वॉटरमध्ये कोरोजनचं प्रमाण जास्त असतं, कोरोजन होतं, ॲसिडिक किंवा अल्कलाईन जे वॉटर असतं त्याला तिथं तुम्ही सिमेंट लाईन आयर्न पाईप यूज करू शकता. त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे त्या मोटारचं 1:1 आहे आणि थिकनेस 5 to 6 mm आहे. हे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे पाईप तयार करण्यासाठी लागणारे जे स्पेसिफिकेशन्स असतात ते. ॲडव्हान्टेजेस बघा, सिमेंट लाईन आयर्न पाईपचे लाईफ इज मोर दॅन 745 years, 745 इयरपेक्षा जास्त. नेक्स्ट आहे इझिली कन्स्ट्रक्टेड ऑन साईट अँड फॅक्टरीज. इझिली कन्स्ट्रक्ट करू शकतो साईटवरती किंवा फॅक्टरीजमध्ये. लिस्ट कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन जे असतं पाईपचं एक्सपान्शन होणे ते काय आहे, कमी आहे. त्याच्यानंतर अनअफेक्टेड बाय द फोर्स ऑफ बियॉन्सी इवन इफ एम्प्टी ड्यू टू हेवी वेट जर असेल तर काय होतं, अनअफेक्टेड, त्याचा काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही. हे ॲडव्हान्टेजेस आहे. अनअफेक्टेड बाय ॲटमॉस्फेरिक सेक्शन ऑफ ऑर्डिनरी सॉईल. कोणत्याही सॉईलमध्ये तुम्ही यूज करू शकता, त्याचा काही सॉईलवरती इफेक्ट होत नाही. डिसॲडव्हान्टेजेस आहेत, अफेक्टेड बाय ॲसिड, रिपेअर्स आर व्हेरी डिफिकल्ट. ॲसिडमुळे अफेक्ट होतो, रिपेअर्स ह्याचा डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अँड लेईंग कॉस्ट इज हाय. ट्रान्सपोर्टेशन जर तुम्हाला त्या ट्रीटमेंट प्लांटपासून दूरवरून जर त्याचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर ते काय आहे, व्हेरी कॉस्ट हाय आहे. डिफिकल्ट टू मेक द कनेक्शन्स म्हणजे जॉईंट, एक पाईप दुसऱ्या पाईपला जोडण्याचे जे कनेक्शन्स असतात ते त्याच्यामध्ये डिफिकल्टी आहे. त्याच्यानंतर पोरोसिटी मे कॉजेस क्रॅक. पाणी जर त्याच्यामधून त्या पाईपमधून हे होत असेल आणि पोरोसिटी होत असेल, त्या पाईपमधून पाणी परमिएबल होत असेल तर त्यावेळेस काय आहे, त्याच्यामुळे काय होणार, क्रॅक्स होणार. त्याच्यानंतर